विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण राज्यशास्त्र पेपर नंबर 4 17/5 च्या अभ्यासक्रमामध्ये तिसऱ्या मॉड्यूल मधला तिसरा आणि शेवटचा मुद्दा बघत आहोत, ज्याचं नाव आहे की किंवा सुरक्षिततेसंदर्भातील बदलते विचार. सुरक्षिततेसंदर्भातील बदलते विचार हा मुद्दा आपण आज बघणार आहोत. मुळात राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काय? मानवी सुरक्षा म्हणजे काय? राष्ट्रीय सुरक्षेचे मुख्य घटक कोणते? मानवी सुरक्षा म्हणजे काय आणि मानवी सुरक्षेची व्याप्ती एवढ्या सगळ्या मुद्द्यांविषयी आपण चर्चा करणार आहोत. सुरुवातीला आपण बघूया राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काय? राष्ट्रीय सुरक्षेच्या व्याख्या करताना मॅकमिलन डिक्शनरीमध्ये एक व्याख्या आहे, त्याचं नाव ती अशी आहे की देशाच्या नागरिकांचे व देशाच्या गुप्ततेचे संरक्षण करणारी संकल्पना म्हणजे राष्ट्रीय सुरक्षितता. म्हणजेच काय की देशांतर्गत असलेल्या नागरिकांचं संरक्षण हा एक मुद्दा प्रामुख्याने त्याच्यामध्ये येतो. त्याचबरोबरीने देशामध्ये जी गोपनीयता पाळली गेली पाहिजे, तर ती गोपनीयता पाळणे हा दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये येतो. त्याला काय म्हणतात? राष्ट्रीय सुरक्षितता. या दोन्हीचं मिळून राष्ट्रीय सुरक्षिततेची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतरचा मुद्दा आहे राष्ट्रीय सुरक्षिततेची पुढची व्याख्या आहे की युद्ध टाळण्यासाठी जेव्हा एखाद्या राष्ट्राला वैध हितसंबंधांचा त्याग करावा लागत नाही व आव्हान दिल्यास आपल्या हितसंबंधांच्या संरक्षणार्थ युद्धाच्या मदतीने प्रतिस्पर्ध्यांना धडा शिकवण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे, तेव्हा ते राष्ट्र सुरक्षित आहे असं म्हटलं जातं. थोडक्यात काय की तुमचा दबदबा किंवा वर्चस्व अशा पद्धतीने निर्माण केलं पाहिजे की समोरच्या राष्ट्राकडून आपल्यावरती हल्ला होणार नाही किंवा समोरच्या राष्ट्राला आपल्यावरती हल्ला करण्याचं धाडस होणार नाही. इतपत आपलं सामर्थ्य असणं आणि ते सामर्थ्य सातत्याने दाखवणं, याला आपण असं जर कुठलं राष्ट्र असेल तर त्याला आपण सुरक्षित राष्ट्र असं म्हणू शकतो किंवा संबोधू शकतो. त्यानंतर राष्ट्रीय सुरक्षिततेचे मुख्य घटक पहिला आहे त्याच्यातला लष्करी सुरक्षितता. प्रत्येक देशामध्ये लष्करी सुरक्षितता असणं गरजेचं आहे. प्रत्येक देशाचं लष्करी सुसज्ज असणं गरजेचं आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे राजकीय सुरक्षितता. राजकीय सुरक्षितता या शब्दाचा अर्थ राजकीय स्थैर्य असणं गरजेचं आहे. कुठल्यातरी एक प्रकारची ठोस अशी शासन व्यवस्था त्यामध्ये असणं आणि त्या अनुषंगाने राज्यकारभार सुरळीत चालणं, त्याच्यामध्ये कुठेही संघर्ष न होणं किंवा संघर्ष टाळणं, ही बाब त्याच्यामध्ये महत्वाची आहे किंवा महत्वपूर्ण ठरते. त्यानंतरचा मुद्दा आहे की आर्थिक सुरक्षितता. देशातल्या नागरिकांना आर्थिक स्थैर्य असणं गरजेचं आहे. देशातल्या नागरिकांवरती उपासमारीची, गरिबीची किंवा दुसऱ्या देशावरती अवलंबून राहण्याची वेळ येऊ नये, याच्याकरता प्रयत्न होणं गरजेचं आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे पर्यावरण विषयक सुरक्षितता. देशातल्या नागरिकांना सुरक्षित आणि चांगलं पर्यावरण उपलब्ध होणं हे एक सुरक्षिततेचं महत्वाचं आहे. प्रदूषण विरहित चांगली स्वच्छ हवा नागरिकांना मिळणं, ही बाब त्याच्यामध्ये महत्वाची आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे की राष्ट्रीय मूल्यांची अचूक प्रतिकृती. ज्या प्रत्येक देशाची काही राष्ट्रीय मूल्य असतात, काही राष्ट्रीय तत्व असतात, त्या सगळ्याची अचूक प्रतिकृती देशातल्या नागरिकांसमोर असणं आणि त्यानुसार आपलं वर्तन ठेवणं किंवा ठरवणं, ही बाब महत्वपूर्ण आहे किंवा महत्वाची आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे भविष्यकालीन आव्हानांचा अचूक अंदाज व त्यांचे मूल्यमापन. भविष्यात आपल्या देशासमोर कोणत्या प्रकारची संकट उभी राहू शकतात किंवा भविष्यात आपल्या देशाला कोणत्या प्रकारच्या संघर्षांना सामोरं जाऊ लागू शकतं, याचा विचार करणं, त्या अनुषंगाने पावलं टाकणं आणि येणाऱ्या संकटांना आपल्या देशापुढे येण्याआधीच किंवा येणाऱ्या समस्यांना देशापुढे येण्याआधी त्या समस्यांचं उत्तर शोधणं, ही बाब राष्ट्रीय सुरक्षिततेच्या साठी अत्यंत महत्वाची आहे किंवा महत्वपूर्ण आहे. त्यानंतर जो मुद्दा येतो तो म्हणजे मानवी सुरक्षितता. राजकारणामध्ये राष्ट्र हे जरी केंद्रस्थानी असलं तरी माणसाची सुरक्षितता ही बाब पण तेवढीच महत्वाची आहे किंवा महत्वपूर्ण आहे. मानवी सुरक्षिततेच्या व्याख्या काही केलेल्या आहेत त्या आपण बघूया. मानव व त्याच्या गुंतागुंतीच्या सामाजिक व आर्थिक अंतःक्रियेला प्राधान्यक्रम देणाऱ्या दृष्टिकोनाला मानवी सुरक्षितता असं म्हटलं जातं.
मानवाच्या सामाजिक आणि आर्थिक ज्या अंतःक्रिया आहेत, तर त्या प्राधान्याने सोडवल्या गेल्या पाहिजेत. असा जो विचार आहे त्याला मानवी सुरक्षितता असं म्हटलं जातं. दुसरी एक व्याख्या आहे, सर्वसामान्य जनतेच्या हक्कांचा, सुरक्षिततेला व जीवाला धोका निर्माण करणाऱ्या संकटांपासून हक्कांना माफ करा, परत वाचतो व्याख्या. सर्वसामान्य जनतेच्या हक्कांना, सुरक्षिततेला व जीवाला धोका निर्माण करणाऱ्या संकटांपासून नागरिकांना स्वतंत्र ठेवणाऱ्या संज्ञेला मानवी सुरक्षितता असं म्हणतात. म्हणजेच काय, की त्यांच्या हक्कांचं संरक्षण झालं पाहिजे, त्यांच्या जीवाचं संरक्षण झालं पाहिजे किंवा त्यांच्या एकंदरीत जीविताला, मालमत्तेला धोका पोहोचणार नाही, इतकी चांगली व्यवस्था असणं हे त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. आता मानवी सुरक्षिततेची व्याप्ती काय आहे किंवा मानवी सुरक्षिततेचे घटक काय आहेत? त्यातला पहिला घटक आहे, की आर्थिक सुरक्षितता. आर्थिक सुरक्षितता हा पहिला मुद्दा त्याच्यामध्ये येतो, की माणसाला पुरेसा पैसा कमवता आला पाहिजे किंवा पैशाचं आर्थिक पुरेशी साधनं माणसाकडे असणं आवश्यक आहे. दुसरा आहे खाद्य सुरक्षितता. माणसाकडे पुरेसं जेवण किंवा पुरेसा आहार, माणसांना पुरेसं अन्न मिळणं ही बाब महत्त्वाची आहे. आरोग्य सुरक्षितता, माणसाचं आरोग्य चांगलं राहणं किंवा माणसाचं आरोग्य निरोगी राहणं त्याच्याकरता त्यांच्याकडे किती पर्याय उपलब्ध आहेत, त्याला म्हणतात आरोग्य सुरक्षितता. त्यानंतरचा मुद्दा आहे पर्यावरणीय सुरक्षितता. माणसाला जे आजूबाजूचं पर्यावरण मिळतं ते किती चांगलं आहे किंवा ते किती स्वच्छ आहे. पर्यावरणापासून कुठला धोका माणसाला होत नाहीये ना किंवा आजूबाजूच्या पर्यावरणामुळे माणसाचं कुठलं नुकसान होत नाहीये ना. त्या म्हणतात पर्यावरणीय सुरक्षितता. त्यानंतरचा मुद्दा आहे व्यक्तिगत सुरक्षितता. माणसाकडे व्यक्तिगत सुरक्षितता असणं गरजेचं आहे किंवा महत्त्वपूर्ण आहे. माणसाचं व्यक्तिगत आयुष्य, व्यक्तिगत त्याची त्याला असणारी गोपनीयता या सगळ्या गोष्टींचं संरक्षण होणं किंवा त्यासाठीची व्यवस्था असणं याला म्हणतात व्यक्तिगत सुरक्षितता. त्यानंतरचा मुद्दा आहे की सामूहिक सुरक्षितता. सामूहिक सुरक्षितता या शब्दाचा अर्थ की माणसाचा समाज, माणसाचं नागरिकत्व, आजूबाजूचे मित्र, कुटुंब, व्यवस्था, संस्था या सगळ्यांना देखील एक सुरक्षितता प्राप्त झाली पाहिजे किंवा असली पाहिजे. त्याला म्हणतात सामुदायिक सुरक्षितता. त्यानंतरचा मुद्दा आहे राजकीय सुरक्षितता. प्रत्येक देशामध्ये राजकीय सुरक्षितता असणं ही बाब महत्त्वाची आहे किंवा महत्त्वपूर्ण आहे. राजकीय सुरक्षितता त्या देशामध्ये आहे, तर त्या देशांचं भवितव्य निश्चितच उज्ज्वल असलेलं आपल्याला दिसून येतं किंवा त्या देशाने एका ठराविक गतीने किंवा ठराविक पद्धतीने, चांगल्या पद्धतीने त्या स्वतःची प्रगती केलेली आपल्याला दिसून येते. हे आपला 3 नंबर टॉपिक संपलेला आहे. पुढच्या लेक्चरला आपण 4 नंबर टॉपिकला सुरुवात करणार आहोत.